हा मी गपरे मी गपरे नाही झालं पाहिजे. सर्व जाऊन दे, मी पहिल्यापासून नाही बाप्पा, सत्य सत्य आहे ते सांगायचं, कोणाची साईड नाही घ्यायची. झोमॅटोवरून ऑर्डर नक्की करा. एक दंत अमृततुल्यमधून गरम गरम उपमा आणि पोहे तुम्हाला सकाळीच मिळतील 9 वाजायच्या अगोदर. की जेवढं पण माझ्या डोळ्यासमोर बिल्डिंगा दिसतील ते सगळे खाली जे वॉचमॅन असतील, गार्ड असतील, त्यांना माझ्याकडून चहा फ्रीमध्ये असेल. तर मी कधी लखपती करोडपती झालो ना तर ह्या कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात होता. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, चाललं आहे शॉप ओपन करायला. सकाळचे वाजलेले आहेत 5. पाऊस पण एकदम खूप छान असं आला इथे. पण आता जायचं कसं? ऐन टायमाला छत्री वगैरे कुठे आहे? प्रतिभा, छत्री कुठे आहे? गाडीमध्ये बेडमध्ये काढलंच नाही. गाडी पण बाहेर लावली मी माझी गेटवरती. इथे लावली असती तर इथून डायरेक्ट गाडीने गेलो असतो. पाऊस येतोय आज. मला वाटतं लेट होणार आहे शॉप ओपन करायला, कारण की रोज आम्ही 5:30ला शॉप ओपन करतो. आज काय माहिती. चला धावत जाऊ, चला लवकर. मित्रांनो, प्रतिभा गेले चालत पुढे. तर मी पण चाललोय चालत फटाफट गाडीपर्यंत पोचतो कसं तरी. प्रतिभा कशी पेकेसारखी धावते. नन्ना मुन्ना मुन्ना गुन्ना 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 मुन्ना मुन्ना गुन्ना 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 दोस्त पेकेसारखी धावते प्रतिभा. अरे बापरे चला. गाडी चालू केली आहे. तर मित्रांनो, ह्या पावसामध्ये या गरमागरम चहा पियाला पावसामध्ये येऊ नाही शकत तुम्ही तर एक दंत अमृततुल्य झोमॅटोवरून चहा किंवा तुम्ही मिसळ पाव पोहे हे ऑर्डर करू शकता. मस्त खूप छान एकदम. आणि घरामध्ये बसून आनंद घेऊ शकता, कारण की आता आपण कांदा भजी मुगाची भजी पण चालू करणार आहे. थोडा पावसाची वाट पाहत होतो पण शेवटी पाऊस आलेला आहे. ते प्रतिभा, चल जायचं. चला चला चला, टाइम झालाय. तर मित्रांनो, आपला हा शॉप एक दंत अमृततुल्य इथे. आणि त्यात आम्ही ओपन करतो शॉप ओपन केल्या पहिलं आपल्याला ह्या काकांना बाहेर काढावं लागतं इथून शॉपमध्ये. मग नंतर हळूहळू सगळं सामान सेटअप बाहेर काढायला लागतो. प्रतिभा झाडू मारते आल्या सेटअप काढायचा आहे सगळा आणि मस्तपैकी चहा बनवायचे आणि कस्टमरला द्यायचे पियाला. मित्रांनो, फायनली सगळा सेटअप झालेला आहे खूप छान असा. आणि खूप छान चहाची टेस्ट घ्यायला सगळे आपल्याकडे कस्टमर येतात. गुळाचा चहा टेस्ट करायला नक्की येतात. तर तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा. तर झाला मित्रांनो पाऊस. मला वाटतं 5 मिनटं पडला असेल. त्यानंतर पाऊस गेला. आता ह्या लाईटीला झेला. आता लाईट जाणार परत. एवढा टाईम पाऊस आणि लाईट गेली रातभर, असा हिसाब आहे इथे. तर चला आता आपण जाऊया, कार ठेवूया घरी, कारण की बाईकवरूनच मला फिरायचं आहे. पाव वगैरे घेऊन यायचं आहे. ह्या शॉपवरून त्या शॉपवरती कार घेऊन नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे आता मी ही गाडी जी आहे ती आपल्या सोसायटीमध्ये लावणार आहे आणि बाईक घेऊन येणार आहे. आलं घरी. आता आई पोहे बनवते. मग पोहे घेऊन मी जाणार नवीन शॉपवर, मग जुन्या शॉपवर, मग तिथून पाव घेऊन इकडे तिकडे सगळं काम चालू आहे आपलं. वेदांत झोपेतून उठलेला आहे. वेदांत इथे बेटा, इथे ये. बोल, काय करतो? गाडी खेळतो. आणि तुझ्या गाड्या कुठे आहेत रे बेटा? ओ बाप्पा, कशाला त्याला मारताय? तुम्हाला पण ना बेटा, नाही उलटा हात नाही बेटा. गुड बॉय ना तू? गुड बॉय ना बच्चे? तर मित्रांनो, फायनली आलेलो आहे मी शॉपवरती. आणि शॉपवरती आल्या मी पहिला कांदा पोहे खातो. आईने गरम गरम बनवलेले मस्त. आणि 1 प्लेट उपमा खातो. तर माझा नाश्ता होतो, कारण मी सकाळी लवकर येतो 5:30ला, त्याच्यामुळे भूक लागते. हे बघा, प्रतिभा उपमा देते. तू खाते का? तुम्ही आधी खा, नंतर मी. प्रतिभा तर तुम्ही आधी खा, नंतर मी. प्रतिभाचं एकदम फुरसतमध्ये असतो बाबा. एकदम येणार, मोठ्या कपामध्ये चहा घेणार, 2 बिस्किट घेणार, इथे टेबल लावणार आणि फुल फुरसतमध्ये खात बसणार. टेन्शन नाही जरा पण. काय बोलते प्रतिभा? बरोबर ना? आता कोण कस्टमर आले तर तुम्हाला पण उठायला लागेल आणि मला पण उठायला लागेल. त्यापेक्षा तुम्ही आधी खाऊन घ्या, त्याच्यानंतर मी खातो. टेक्निक ओके. चला मित्रांनो, या खायला किंवा झोमॅटोवरून ऑर्डर नक्की करा. एक दंत अमृततुल्यमधून गरम गरम उपमा आणि पोहे तुम्हाला सकाळीच मिळतील 9 वाजायच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर कधी मिळते? भजी कधी मिळते? भजी आता पावसाळा चालू झाल्यावर भजी चालू करूया आपण. पण त्याआधी मिसळपाव सुद्धा आहे आणि चहा सुद्धा आहे, इलायची आणि गुळाचा. तुम्ही एक दंत अमृततुल्यमधून ऑर्डर करू शकता, झोमॅटोवरून, स्विगीवरून. माझा नाश्ता करून झालाय. आता प्रतिभा नाश्ता करते. उपमा. हां, उपमाच घेते. ओके. चहा कधी पिणार आधी? नंतर. उपमा तर खाते, चहा घेईल मस्त फुरसतमध्ये. 2 बिस्किट आहे, इथे बिस्किट आहेत मस्त. आणि केक बिक सगळं मस्त क्वालिटीचे एकदम. एकदा खाल्लं ना तर चटक लागते खायला. तर चला आता प्रतिभा खाते तर मी काउंटरवर उभा आहे. तर मित्रांनो, फायनली आलेलो आहे घरी. आणि
आपले जे वॉचमॅन काका आहेत त्यांना आपल्याकडून चहा असते कारण की मी पण एक सिक्युरिटी गार्डमध्ये कामाला होतो. तर मी असा विचार कर काका तर मी पण असा एक विचार गंगारामला फोन करून सांगा चहा थंड होईल. मी पण सिक्युरिटी गार्डमध्ये कामाला होतो पण मी ऑफिसमध्ये होतो आणि खाली जे बिल्डिंगमध्ये गार्ड लोक असतात तर माझी खूप इच्छा होती की जेवढं पण माझ्या डोळ्यासमोर बिल्डिंगा दिसतील ते सगळे खाली जे वॉचमॅन असतील गार्ड असतील त्यांना माझ्याकडून चहा फ्रीमध्ये असेल. तर मी कधी लखपती करोडपती झालो ना तर ह्या कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात होता. पण ठीक आहे जेवढं आपल्याने होतं तेवढं करत राहायचं. कारण की हे गार्ड लोक वॉचमॅन लोक जे आहेत ते खूप मेहनत करतात रात्रभर जागतात 12 तास ड्युटी करतात कधी डबल ड्युटी करतात. कारण मी या गोष्टीतून गेलेलो आहे त्याच्यामुळे मला जाणीव आहे या गोष्टीची. जेवण बनवून येते ना मी. आई भडकलेली आहे ते घरी आले नाही कारण की प्रतिभा बोलली तुम्ही आता नाश्ता विस्ता करून नाही डायरेक्ट मी बसते इथे. तर आई काय तुझं म्हणणं काय? अरे आता काय मशीन आहे काय तुम्ही उठता तसे मी पण उठते ना हा, तुमच्या मग? बरोबर. तुम्ही जाता शॉपला मी तर कांदा पोहे उपमा बनवते. हा. आता तुम्ही लोक बोलता डायरेक्ट नाश्ता करून या. तर नाश्ता करून हे सर्व मलाच करायला लागेल ना. नाश्ता करून नाही हा. म्हणजे कसं आता तू तिकडे जाशील शॉपवरती सकाळी हा. लगेच बरोबर बरोबर. मग ती येणार हा. मग तू तिकडे गेल्यावर तू काय बोलते मला नाश्ता बिष्टा काय नको बोलतेस आणि की मग नाही? कांदा पोहे उपमा आहे ना मग मी काय रागाने नाही बोलत. हा मग तिला असं वाटतं की तू रागाने बोलते म्हणून ती काय बोलली तिला असं वाटतं? की तुम्ही डायरेक्ट या. पप्पा कुठे गेले? पप्पा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता कोणाची साईड घेऊ नका जे खरं आहे ते खरं साईडचा आहे. सवाल काय होतं माहिती आहे साईडचा ते काय ती नाही बोलणार. नाही ते काय नाही बोलत पण मी काय बोलतोय आता प्रतिभा इथे आली बरोबर मग तुम्ही काय मग ती आई तिकडे काय बोलते माहिती मला नाश्ता बिष्टा काय नको. मग मग मी तिला तिला काय आणि आणि ऐक तू बोलतेस नाश्ता बिष्टा काय नको पप्पा इथे घाई करतात नाश्ता बनव तिला घेऊन जा. मग ती काय करायला सांग मला. तुम्हाला बोलली ना मी तुम्ही तू काय बोलतेस बोलू बरोबर नका. आहे पण ती नाही बाप्पा सत्य सत्य आहे ते सांगायचं कोणाची साईड नाही घ्यायची. मी काय बोलतो हा. आपला आला की फटाफट नाश्ता बनवून पण पप्पा ती नाही बोलते ना. ते नाही बोलते आता इथं लेट बनतात ते बोलणारच ना नाही. अरे बाप्पा मग ती पण तिथे बसते ना तिकडे मग इथे कसं काय येणार? येते ना 9 वाजता येते मग ती किती फास्ट करणार. आता आई कशी बोलली मी फास्ट कामं करते काय मग ते पण काय करणार. ते पण दोघांचं पण हे झालंय ना. सत्याची बाजू घ्या आणि जे आहे ते बोला असं नका बोलू. ते बोलतो. आता तू त्याचं बोलतेस. मत काय बघ, मला आज पहिल्यापासून सकाळचा नाश्ता लागतो. आठ बरोबर, वाजता हा. आता आपला शॉप ओपन झालाय. बरोबर. मग आपल्याला त्याची हे घेतली पाहिजे काळजी घेतली बरोबर, पाहिजे. हा, बरोबर. 5-10 मिनिटं उशिरा होईल. हा. आपल्याला नाही लवकर नाश्ता भेटला तरी चालेल. तरी हा. मी प्रतिभाला फोन करून बोलतो प्रतिभा माझ्या नाश्त्याची घाई करू नको मी तर उपमा हे तू बोलते बरोबर हा, मी आहे बोलते. पण इकडे आल्यावर पप्पा घाई करतात हे लक्षात आता ठेव. पप्पाला काय वाटतं बाबा रोज रोज जरी कांदा पोहे किती खाणार ती का तिला डायबिटीच्या ब्लड हे बरोबर आहे हे बरोबर आहे. मग परत ती इथे नाश्ता बनवणार परत मग तू बोल अरे तुला कोणी मी बोलली ना तुला मी हे करते काय कर दोन्हीकडून मरण होत आहे असं नाही करायचं आहे. मग मग ती तू गप रे. हा मी गपरे मग मी बोलली ना प्रतिभा दोन्ही साईडने नाही झालं पाहिजे. ते सर्व जाऊन दे मी पहिल्यापासून सांगितलंय तिला हा, मला काय? सकाळी 8:30-9च्या अगोदर नाश्त्यात अहो, पप्पा. आणि संध्याकाळी 8 वाजता डबा तयार पाहिजे. इथं लेट पास होते म्हणून ती वैतात ते मला एक सांगा 8 वाजता इथे नाश्ता कसा होईल आता ती सकाळी 6 वाजता आम्ही दोघं तिकडे जातो तर तुम्हीच सांगा आता. आता वेगळी आहे रे. मग? आताची वार्ता वेगळी आहे ते समजते आणि आपल्याला. मी काय बोलू शिल्पा ही तिकडून बोलते नको नाश्ता तुम्ही इथून जबरदस्ती मग ती काय बोलेल बनवलं तरी आई ओरडेल नाही बनवलं तर बाबा ओरडतील आता ही आता असं होतं ना. 8 वाजता गेली असती हा तर ती आली असती 8 वाजता गेली असती तर ना इथेच आईला 8 वाजले मग काय करणार बाप्पा. सांगतोय मग? मी. तर 1 तासामध्ये नाश्ता बनवून 9:30 पर्यंत पोहोचते नाही नाही मी. तसं नाही. एक तर मग एक काम कर आई तू घाई करू नको आरामात नाश्ता बनव जेवण बनव दुपारी डायरेक्ट जा. काय बोलतो आपण तुम्हाला कसं वाटतंय बोला काय करायचं करा नाही जे आहे ते बोला सत्य. आता तू ये शाळा चालू होईल आता हा, आता मग? बोलते. तरी पण आपल्याला लवकर उठायला तेव्हापर्यंत लागेल. बाई ठेवायला लागेल आपल्याला कामाला तिकडे शॉप वरती. हा, मग तुझं येणारच आहे ना. हा, मग? त्यामुळे लागलं ना. आता बाई ना. मग आता तुम्ही बोलाल तिला की ये इथे बरोबर की नाही मग ही तिथे जाईल मग इथे नाश्ता पण बनवायला टाइम लागतोच ना. मग तुम्ही त्याच्यामध्ये पण घाई करता. ही आई तिथून बोलते नको नाश्ता तुम्ही इथून बोलता द्या नाश्ता मग काय करणार कोणाचं कोणी ऐकणार. वाईट बोलते का चांगली बोलते सांग. तू पण बरोबर बोलते ती पण पप्पा पण बरोबर बोलतायत पण मध्ये माणसाचं मरवतं त्याचं काय. तिला गोळ्या खायच्या असतात ते तर बघितलं हा, पाहिजे. बरोबर आहे मग तेच तर बोलतोय ना. मग सकाळी तिथे कोण जाणार शॉपला. अरे तुम्ही जाता तर ठीक आहे तुम्ही जावा तो तर मी तर कांदे पोहे तयार करते आंघोळ करते एक का मी येते. अरे बरोबर आहे पण तुला 8:30 वाजतात ना यायला 9 वाजतात तुला. आता ती बाई होती आपल्याकडे ठेवलेली सकाळी 7 ते 9 तरी तुला 9 वाजायचेत ना तिकडे जायला. नाश्ता करून जायची ना मी तिकडं. हा मग मी तेच बोलते नाश्ता करून जा असं. मग आता मी करते सर्व नाश्ता बिष्टा करते आणि जाते. कशाला मग दुपारी जेवूनच जा ना आरामात डायरेक्ट एवढा उशीर कशाला जातेस तिकडे मग ती जाऊन घरात दे. राहील हा, राहून दे. बरोबर की नाही बाप्पा. तुम्हाला कसं वाटतं बाप्पा काय बोलताय थोड्या वेळासाठी जाण्यापेक्षा आता परत ती येणार परत जाणार त्याच्यापेक्षा आता डायरेक्ट हे करूनच जा.
आणि तिकडे त्या जुन्या शॉपवर कोण आहे आता? आदित्य एकटाच आहे आता. बोला आता. जुन्या शॉपवर आदित्य एकटा आहे. मग एक काम कर, तू नाश्ता कर, मग जुन्या शॉपवर जाते. कुठे पण सोडा मला तुझ्या गेली ना आता. सुजलचा भरोसा ठेवू नका. तो कॉलेजला जायला लागलाय, आता चालू होईल कॉलेज आणि त्याच्या भरोसा राहून मतलब नाही. जाय ना, आता जाय तिकडे नाही. एवढे दिवस तो कधीच लवकर आला नाही 9च्या आतमध्ये. 11-12 वाजता झाला. मग काय मतलब नाही त्या गोष्टी. त्याच्यावर भरोसा ठेवून मतलब नाही. तो कॉलेजचा स्टुडंट आहे, त्याची पण कॉलेज लाईफ आहे. काय बोलते? आता कसं बोलले? आता कसं नाही, त्याला जबरदस्ती करून मतलब नाही. आता जेवढा सुट्टी होती तोपर्यंत आला तो. आला हा मग त्याच्यावर बर्डन टाकून मतलब नाही. आता सुजलला सुट्टी आहे, तर सुजलला काय बोललो, तू इथे 8-8:30 वाजता ये. तो येतो 11 वाजता. तो पोरगा आहे. पप्पा भडकले. रोज 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 मग किती दिवस झाले रोजचं तेच किस चाललंय, रोजचं तेच चाललंय. तर त्याला बोललं सारखी येऊच नको ना, कशाला तू मगज मारी करतोस? रोज तुला उठवायला लागतं, हे करायला लागतं. काय रोज त्याला 10-12 कॉल करायला लागतात. घरी आई कॉल करते, मी कॉल करतो, तेव्हा तो येणार शॉप वरती. आठवड्यात तिकडे तो फोन कधीचा करतो आदित्य. तू जा आता बिगर आंघोळ करून जा. आता बाबा तिकडे गेलाय, जा नंतर जा तू. उठ, तोंड पिंड धुवून जा पटकन. काल आहे कोणाला फोन केला? सुजलला फोन केला. उठलास का रे? उठलाय ना, त्याला पटकन जा. हा ठीक आहे ठीक आहे, पटकन जा. मी आता बाबाला पाठवलं. जुन्या शॉपवरती तो एकटाच आहे. मग पप्पांचं म्हणणं असं आहे की मग तू येऊच नको, तू तिकडेच राहा आणि दुसरीकडे काम कर. कारण आपल्या मग तेव्हा माणसाला व्हॅल्यू कळते त्या गोष्टीची. किचकिच नाही राहणार ना. टायमावर जायची व्हॅल्यू. मध्ये जाते रोजचं ते. हा, बरोबर आहे. मग उठ, हे काय आहे सगळा? एक दिवस 2 दिवस ठीक आहे, रोजच चाललंय. चला मित्रांनो, अशा छोट्या मोठ्या मी तर तिला कधी रागाने बोलूच नाही. मी एवढंच बोलली, प्रतिभा तू जातेच ना, मी तर नाश्ता केला, माझ्या नाश्त्याचं टेन्शन येऊ नकोस. मग आई त्यात तू काय? रागाने बोलत नाही, ती ते नाही बोलत आहे. ती बोलते आई येतात मला तिथे सोडायला. मग आई बोलतात नाश्ता बनवायचा नाही तू, मी नाश्ता करेल इकडे. हा, मग मग? इथे आलो पप्पा घाई करतात बनवायची. हा तिला घेऊन जा दोन्ही साईड न होतं. जाऊ दे शिल्पा, तुम्ही काय मग? बोलू नका. तुम्ही गप बसा. बोला तुम्ही. जे खायचं आहे ते खाईन मग? मी आणि गप बसा. आई असं नाही, खायचं खायला असं नको बोलू. एक तर तू तिला असं बोल की नाश्ता बनवून आणि ती आणून देईल. बाप्पा दोन्ही साईडनी नाही. तुम्हाला कसं वाटतं बाप्पा? अरे पण माझा डबल नाश्ता होता संजोग. मग असं- 8 वाजता ना, 8 वाजता मग तू असं बोल ना, तू असं काय बोलते मला जे खायचं ते मी खाईल काय पण. अरे आपल्या घरातच खाणार का? बाहेर तर हा मी मग खात तेच, नाही. मग ते पप्पांना सांग तू. मग पप्पाला सांगितलंय. मी पप्पाला पण सांगत होते की तुम्ही काय बोलू नका, जाऊ मग तिकडं. नाही तर मग एक काम कर, उपमा आणि पोहे बनवायला पप्पा सकाळी त्या प्रतिभाला सांगा, मग आई आणि मी जाऊन शॉप ओपन करतो. तुम्हाला कसं वाटतं सांगा. बरोबर. मग हिची झोप खराब होणार सकाळी, हे लक्षात ठेवा. हिला कारण ही रात्रपर्यंत राहते, पण ती रात्रपर्यंत राहते. मग लक्षात ठेवा. मग हा, मग तर होणार आहे. हा. तिला काय नाही करत. ठीक आहे ना. का मग तू पाहिलं नाही आपण दोघं जायचं? हा मग दुपारी तू झोपायला ये. मग प्रतिभाला पाठव तिथे. काय बोलताय बोला. हा बस. मला काय तर मित्रांनो बघा किती घाई झाली इथे. पप्पा पण गेले जुन्या शॉपवरती, कारण तिथे एकच माणूस आहे फक्त, त्याच्यामुळे पप्पा गेले तिथे जुन्या शॉपवरती. आणि आता माझी आंघोळी करून घाई झाली, तर माझ्या अगोदर आई जुन्या शॉपवरती गेलेली आहे, कारण पप्पांना तिथे समजणार नाही काय. आता माझी आंघोळी झाली, आता मी चाललोय डायरेक्ट नवीन शॉपवरती प्रतिभा बरोबर तिथे. तर मग प्रतिभा बरोबर गेलो तिथे. मग प्रतिभा मटकी वगैरे घेऊन येईल मिसळसाठी. सगळी धावपळ झालेली आहे, पूर्ण फॅमिली आम्ही बाहेर आहोत. आई पण नाही, पप्पा पण नाही, मी पण नाही, आणि मी वेदांतला घेऊन चाललोय शॉपमध्ये. तर मित्रांनो आईला घाई होती, आई पटकन रॅपिडो करून गेले आणि मी आता वेदांतला घेऊन चाललो. वेदांची पण घाई आहे. सॉक्स शूज घालत होता, मी त्याला शूज वगैरे घालू नका, आपल्याला खूप घाई आहे. तरी पण शेवटी त्यांनी शूज घातले, कारण तो बोलतो तुम्ही पण शूज घातले तर मी पण शूज घालणार. हे बघा वेदांचे शूज बघा. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. एक वेगळा आहे बेटा. बघ कोणता शूज घेतलायस तू. तर मित्रांनो फायनली आम्ही दोघं निघाले घरातून. आता चाललोय न्यू शॉपला. तर मित्रांनो आमच्या अगोदर पप्पा इथे येऊन बसलेत. काय पप्पा तुम्ही तिथे गेलेलात ना. तिकडे जाऊन आलो. तुझ्या आई पहिला सुजल आला, लगेच पाठोपाठ तुझ्या आई आली, मग मी इकडे आलो. आले तर सगळे एकसाथ आले. सगळ्यांची धावपळ झाली बघ. उगाच 2 मिनिटासाठी का म्हणजे आता आदित्य तिथे एकटा होता. एकटा होता तो. वडापाव कसा काढणार तो तिथे. मग पप्पांना पाठवलं. सुजल झोपला होता घरी. आता आई गेली तर सुजल आलाय तिकडे. पूर्ण फॅमिली आम्ही इथे आहे बघ. आई तिथे. काय बोलते जा घरी जा आता. आता घरी आता जुन्या शॉपवरती आले. जुन्या शॉपवरती पण कोण नाही. तो पोरगा एकटाच आहे. त्याने मला कॉल केला, आई 10 वडापावची ऑर्डर आले, काय करू मी एकटा. म्हणून मी धावत तशीच मॅक्सी आपला हे ओढणी खावली आणि इकडे आली धावत. चला आता घरी झालं ना काम. आणि अजिंक्य तुला सांगते, बायकांना 2-2 बायका आहेत, त्यांना 2-2 सुट्ट्या घ्यायच्या नाही. बरं का, या अर्धा तासासाठी सुट्ट्या येणार, पण काम करून जावा. आता हा एकटा पोरगा काय करणार. काय खरं झाली, वडापावची ऑर्डर आली, मग मी तसंच गॅस बंद केला चपाती आणि इकडे धावत आली. वरती बघा किती गडबड असते. एक बिझनेस म्हटल्यावरती पूर्ण मॅन पॉवर लागते, आणि ती मॅन पॉवर आपल्याकडे नाही आहे. पण आपली फॅमिली आहे म्हणून चाललाय बिझनेस. फॅमिली जर नसती
म्हणजे 19-20 असतं आडीबाजीवाले असते तर तो बिझनेस चालला नसता. म्हणून बिझनेस करायच्या अगोदर पहिला मॅन पॉवर नक्की बघा आणि नंतरच बिझनेसमध्ये हात टाका. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे सकाळीच एंड करतो. घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.